हा प्लस आर्क साठी थिटा किती घेणार 90 डिग्री हा अँगल किती आहे 90 हा आता ह्या प्रॉब्लेम काय दिलंय की करंट फ्लोज थ्रू ए बी पार्ट ए पासून बी ला एंड झाले बट ए पासून पुढे इन्फायनाइट आहे मग आपण सेमी इन्फायनाइट म्हणायचं एक कंडक्टर नंतर आर्क आणि परत कंडक्टर सीडी आणि विचारलंय मॅग्नेटिक फील्ड ऍट पॉइंट ओ कॅरिंग करंट इन सेम डिरेक्शन करंटची डिरेक्शन कुठे चेंज झालेलं नाहीये त्यामुळे डिरेक्टली मॅग्नेटिक फील्ड ऍड करा सो बीचा आन्सर काय येणार बी ऑफ ए बी कंडक्टरचा प्लस बी ऑफ बी सी प्लस बी सी इज आर्क and B of C. सेमी इन्फायनाइटला फॉर्म्युला काय म्यू नॉट अपॉन 4 पाय बरोबर इंटू करंट काय डिस्टन्स किती आहे झाला सॉल्व काय आला ऑप्शन त्यानंतर 9 प्रॉब्लेम बघा म्यू नॉट अपॉन 4 पाय नाही म्यू नॉट अपॉन हाऊ मच फॉर्म्युला 4 पायचा असतो याला आय बाय आर इंटू थीटा किती आहे पाय बाय 2 इज इट राईट आणि हिअर सेम कंडक्टर आहे म्यू नॉट बाय 4 पाय सेमी इन्फायनाइटचा फॉर्म्युला यूज करायला पाहिजे कारण ए आणि बी आणि सी ला एंड झालाय हाय बाय गॉट इट ओके आता ऑप्शन मध्ये बघितला तर जर तुम्ही ऑप्शन मध्ये बघितला तर काय म्यू नॉट 4 पाय आणि आय बाय आर आहे ना मग ते कॉमन घ्या ऑप्शन मध्ये सगळीकडेच म्यू नॉट 4 पाय आय बाय आर आहे की नाही कॉमन घेतलं म्यू नॉट बाय 4 पाय इंटू आय बाय आर हे कॉमन घेतलं पहिल्या टर्म मध्ये काय राहिलं सगळंच कॉमन घेतलंय 1 दुसऱ्यामध्ये पाय बाय 2 थर्ड मध्ये परत 1 राईट 1 प्लस 1 आणि त्यामुळे ऑप्शन सी मॅच होतंय म्यू नॉट बाय 4 पाय आय बाय आर इंटू 2 प्लस पाय बाय 2 1 प्लस 1 क्लिअर हा प्रॉब्लेम लक्षात आला का सोपा होता बट अशी प्रॉब्लेम भरपूर विचारतात ओके 10 वाजता